कशा मग सगळे. तर आजचा व्हिडिओ माझ्या नवऱ्याबद्दल बनवते मी. तर दादा, मी लगीन करून आले होते ना, लहान होते मी आणि पहिल्यांदा आले मुंबईला. आले, समजत नव्हतं काय, एकटे राहिले होते. फॅमिलीत कशी राहायचं ते माहीत नव्हतं, माणसात काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ते माहीत नव्हतं. रात्रंदिवस एकटीच असायचे गावाला. ते फॅमिली म्हणजे काय हे समजत नव्हतं मला, आणि काय बोलायचं आहे यांच्यामध्ये ते शिकवलं कोणी. एक लहान मुलासारखं मला माझ्या नवऱ्याने शिकवलं आत्तापर्यंत, ना अजूनच शिकवते. तर अजून काही गोष्टी मला नाही समजत नाहीत. एक माझ्या नवऱ्याने शिकवलं मला ते, एक लहान मुलासारखं प्रत्येक गोष्ट समजून सांगायची ना. सासूला काय बोलावं ते समजत नव्हतं, घरातले दीर भावजांना काय बोलावं ते समजत नव्हतं. माझी एकटीच राहायची, मी बोलत नसायची जास्त. सगळ्या गोष्ट माझ्या नवऱ्याने शिकवली. प्रत्येक कामामध्ये, टेन्शनमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या नवऱ्याने साथ दिली मला. आणि आज माझ्या नवऱ्याची तब्येत ठीक नाही, तर मी का नको साथ देऊ त्यांना, मला सांगा ना. ते जेव्हा कामाला जात होते तेव्हा सगळं ठीक होतं, व्यवस्थित होतं. मग आता ते घरात बसले, काम बंद झालं, कामाला तब्येत ठीक नव्हते त्यांनी, म्हणजे आम्हीच जाऊ देत नाही. तर आता काय असते, 4 दिवस असे 4 दिवस तसे, कठीण परिस्थितीचा सामना करीत राहायला लागतो. सगळे दिवस सारखे नसतात, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. तर मग त्यांनाच आम्ही दोघं पण, माझा मुलगा पण, आणि कामाला जाऊ देत नाहीत. आमच्यासाठी पण खूप कष्ट घेतले त्यांनी, नाही असं नाही. आज त्यांना बरं नाही म्हणून आम्हाला दोघांना कामाला जायला लागतं. आणि एक घर आहे, घर चालवणं, काय करायचं काय नाही, हे दोघं नवरा बायकोचा विचार असतो, बरोबर ना. आणि ते करणं गरजेचंच आहे. ज्या नवऱ्याने आपल्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, त्या नवऱ्याचं किती आभार मानले पाहिजेत. ते आता काम करीत नाही तर आम्हाला त्याचं गम नाही की ते का काम करीत नाहीत. आम्ही एक शब्दाने पण दुखवत नाहीत त्यांना, कारण की त्यांची तब्येतच ठीक नसते. पण माझ्या नवऱ्यासारखा सज्जन माणूस कुठंच नसा. माझा नवरा मनाने खूप मोकळ्या मनाचा आहे. माझा नवरा ना आईला दुखवणार, ना बहिणीला दुखवणार, ना भावाला दुखवणार, कोणालाच दुखवणारा माणूस नाही आहे माझा नवरा. आणि अशा माणसाबद्दल तुम्ही काहीतरी बोलतात. अहो, सगळ्या गोष्टी मला शिकवल्या त्यांनी. काही कळत नव्हतं या मुंबईमध्ये मला, कसं जायचं, कुठं कसं बाहेर पडायचं, काय करायचं. ह्या गोष्ट कधी मला म्हणजे असं वाटत पण नव्हतं मला की मी मुंबईमध्ये राहीन कधी. मला खूप भारी पडायचं इथं. मला मोकळ्या रानात फिरायची सवय होती तिकडं, आणि इकडं मला बांधून टाकले म्हणे व्हायचं. पण माझा नवरा एक लहान मुलांना कसं समजावून सांगतं, अनु तसं समजावून सांगायचे मला. म्हणून माझ्या नवऱ्याचा कधी राग करत नाही. आम्ही सगळेच घरातले त्यांचे सगळं ऐकत होतं, त्यांना दुखवत नाही कधी. मला नाही आवडत त्यांना कधी दुखवायला, त्यांना वाईट बोलायला. त्यांनी मला चालायचं, खायचं, म्हणजे सगळं शिकवलं त्यांनी मला इथं आल्याच्यानंतर. अभिमान आहे मला या गोष्टीचा. ते काम करत नाहीत, कमवत नाहीत, त्याचा काही फरक पडत नाही मला. काही लोक म्हणतात, काय तुम्ही कामाला जात होता, तुमचे मालक काम करीत नाही, तर असं कसं चालतो. प्रपंच आहे, दोघांनी करायचं असतं, समजून घ्यायचं असतं, बरोबर ना.